आमचे अजून श्रीमंत भिंगले कारण आमची भिंगले समोसा खूप वाढलेली पण तुम्हाला कळली नाही हा पांडुरंगा हॅलो त्या भटल्यामुळे भरती उचलून धरली तुम्हाला कीर्तन सांगायला लागेल म्हणून मी आलेलो आहे कारण कीर्तन सांगायचं लायकीच आहो मी हे मनात पाहिजे मनात तरी बसन का इथे चित्त पडेल का मग आज तुमच्या पुढे मी आज उभा राहिलेलो आज दुर्गा मातेची कृपा झाली बरीच कृपा झाली नाथ महाराजांचा मी त्याला आहे नाथ महाराज त्याला दिंडी काढणार दिंडी चालक महाराज आहे मी तुम्ही आज इथे म्हणते दिंडी त्याला म्हणायची नाही मग तुम्ही सांगा
तुम्ही जेवायला नव्हतं त्याच्या बापाने तू वरून जेवायला ते नाथ महाराजांनी इतके ताकद आमच्या भक्तामध्ये. पित्र म्हणले नाही ते झाडून घेतलं ती सापकात बाटला चला तर नाही आले. मग त्याचे बाप वरून आले म्हणजे अरे आम्ही खाल्ला असतं ना जा म्हणलं तिकडे. इतके ताकद नाथ महाराजांच्या त्याला आहे. आणि भक्ती माझ्याकडे आली पण उशिरा आली. उशिरा आली तुम्हाला आता चार चरणाच आहे आणि मला चौथं चरण लागले मग काय बरं होता. जनाबाईच्या 4 चरणाचा अभंगे श्री संत जनाबाई त्यांचा 4 चरणाचा अभंगे. आज तुमच्या पुढे जी ही सगळ्या बजरंगबलीची दुर्गादेवी माता सेवा आली मग तुम्हाला मी उभा राहिलो. कारण उभा राहण्याच्या लायकीत आहे का मी. दारू काळ मासे घर झिंगे घर माऊलीची कृपा झाल्या. माऊलीची कृपा झाल्या. मला आळंदीला जावं वाटलं. आळंदीला महाराज झालो. आज 4 वर्ष या क्षेत्रात आलेलो पण 2 वर्षापासून घरण्यात शिरलो. 2 वर्ष मला कळले नाही. मग आळंदीच्या मी वाटाने गेल्याच्या नंतर एका बायाची हॉटेल होती. तिला जे हरी म्हणलो तिने चहा पाजली राहिली. म्हणजे महाराज बोलू का तुम्हाला म्हणलं बोला. तुम्ही पोट राजेत का म्हणलं पोटा महाराज ते म्हणले तुमच्या गळ्यात काय म्हणलं ते सांगू मला वाटलं ध्वनी आहे. बोला का म्हणलं अरे 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 भक्तीच्या मार्गामध्ये खूप अडचणी. आता भजनात शिरलो भजन म्हणलं तर वाजिनार महाराज म्हणून म्हणलं वाजायला पण तमक खास झालं पण लगेच त्यानं काय पुन्हा आले बरं वावेल तर काय म्हणणार मला सोडून पण सोडत नाही गरम पंचायतला विरोध राजकारणाचा विरोध पण हरिनावा सुद्धा विरोध माणूस 3 महिने झाले घरात लोळतोय. त्याला कोणी पाहिणार आणि चांगला भेटत घटघट भरलं त्याला मोसंब्यान सीताफळ खारकान बदामन तो कोणी शिकला असं म्हणायचं. आणि घरी मेल्यात नंतर म्हणलं मला अचानक झालं अचानक झाला 3 महिने ओळख मग लोक कसे संती किंवा लगाम धरते. लगाम धरू नका. भक्तिपान भक्त स्थापना करा. आमच्या जनाबाई एखाद्या जर कापसाला होय कर म्हणली त्याचं कापूस जात नव्हती. आता जे बात पाहिजे काय करायला पाहिजे फक्त अंतकरण निवड लावून द्या. आणि आई बापाचा जर पाय पडले तो कोणता पाय पडत गेलेला ना तुम्हाला मरुस्त. आणि तुम्ही नाही पडे ना तर कोणत्या दगडीच्या घरीच्या डोळ्यात काही उपयोग नाही. फक्त आई बाप डायरेक्ट तिथे कोणतं मोठा हो जगात तुम्ही आळंदीला जा देऊला जा अनेक तीर्थ करतात. कीर्तनाचा वस्तू पण घरातच कीर्तन. आता थोडं 10 मिनिटांमध्ये तुम्हाला एवढं सांगतो. जनाबाईचं चित्र घेतो घ्या नको मग तुम्हाला घेतो. कारण महाराज साधा नाही घेऊ सगळं करून महाराज झालेला कोणी सवासात गेलो नाही कोणी शिकेलं नाही. बदाबाद हांडत मला दाखला मराठात नाही का म्हणून किती हो किती पर्सेंट झाली ना झाली का नाही. आणि मग आपण चांगलं राहायचं
बाहेरवाशीचा नादी लागू नका. बाहेरवाशीची कशी वाट पाहत होते माझ्या कधी नाद लागेल त्याचे सावलीवर घेऊ नका. कारण त्याच्या घरी बाजू त्याने बर बंद केलेली असते आणि तुम्ही काय सांगता सावली बसता. मग तुमचं करून घ्यायचं का? आणि बात ते सावली करून नका देऊ. आज इथं कीर्तन चालू आहे. दहा शब्द आहे का उद्या 1 तासामध्ये आठवून घेण्याचं. कारण कसं आहे या इतक्या लोकांपुढे मी थांबलो नाही पण आज थांबलो. तुम्हाला बोलता असलं तर बघायचं बोललं मारायचं. चांगलं चांगलं का संगत चांगली ते झालं. वाईट मार्गाला जाताना वाईट होईल. चांगली संगत चांगलं होईल. मला तर कोणी टिंगल कळते नाही काय नाही. आपले 4 शब्द चांगले सांगणारे आणि म्हटलं मी शहर करून तुमचं हे करणारे. आता आज हे सगळ्या लई जणांनी म्हणले व्हायला कुल्ली महाराज कीर्तन व्हायला पाहिजे झालं व्हायचं नाही. आज झालं ना. बरं तुम्ही खरं सांगा त्या बाई पुढे उभाच्या लायकीत होतो का मी? हे जरी नाही कळलं तर घेतले ना माझं सकाळ मला काय एक शेळी शांत बसा. तुम्हाला कीर्तन सांगायला नाही म्हणजे करू नका. मला शब्द विसरून जाते. शांत बसा. आज दारू काढणारा माणूस पिणारा आज हे मार्केटला तुम्ही हात टाकायला पाहिजे. मला येणार काय अरे हात आहे पण येईन का ह्या का मला मिळणार काय? राजकारण कसं निघालं आता गटावर गेले. गटावर याच्याकडे मोठे माणसं मग आपलं मतदान पडेल अजिबात नाही पडणार. आज सक्का भाऊ आपल्या संघ नाही विरोध आहे. सोयरी कुठं मतदान टाकतात भाऊ. तुटल्या माझा लेकर महाराज आपल्याकडे जातीत चालली. जातीच कीर्तन चाललं. परमार्थ म्हणजे जात नाही काय समान जाती. आता जे पण मी मायला त्याच्याकडे 15 माणसं मग चांगलं नाही ना आपल्याला गाव माणसं का तुम्हाला त्याचा आधार यारे यारे लागतो यारे यारे मोठी नाव यारे यारे मोठी नाव माझा बाबा ये भोला
झारे झारे अनुभव सर्वाच्या माधवा झारे झारे आज वावरामध्ये धक्का दिसून लावल्या कशामुळे लावल्या लोकांचे राहणं पडायसाठी ऐकले बघितले जात नाही तिथं दोन दोन पाठी राहतात पडत पण लक्षात ठेवा झटका विसरून बळी पण तुम्हाला झटका का होईल हे सांगता येणार नाही पहिले काय ते होतं का डुकरासाठी काय केलंय लोकांनी म्हणले व्हायला झटक्याला सुद्धा डुकरं आतपणात मग करून टाका पण माय बापा होय आज करंट टाकलं संध्याकाळी आणि उद्याचं काम निघालं आंबरला माणूस निघून गेला सासूना गेला मरून पाड्यानं वावरा शनोक शनिहाची शनोक शनिहाची करावा विचार शनोक शनिहाची करावा विचार शनोक शनिहाची करावा विचार शनोक शनिहाची करावा करावया पायो भवसेनो करावया पाव भवसेनो हे करावया पाव भवसेनो करावया पाव भवसेनो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ ओली देखया जन्माय ओली देखा या देखा जन्माय ओने या देखा वाचना मने चलाजे वाचना मने वाचना